जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज थर्सडेचा दिवस होता 11 सप्टेंबर आणि आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. एक्सपायरी म्हणजे एक्सपायरी म्हणण्यापेक्षा एक ऑड डे किंवा एक नॉर्मल डे पण खूप चांगला असू शकतो. असं काहीतरी रिॲक्ट केलंय सेन्सेक्सनी, सेन्सेक्सच्या चार्टनी, त्याच्या प्रीमियम्सनी, त्याच्या स्ट्राईक प्राइसनी, कॉलपुटचे प्रीमियम्सनी. म्हणजे लिटरली असं होतं की सेन्सेक्सच्या चार्ट वरती 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती कॅन्डल ग्रीन होते आणि इकडे प्रीमियम्स पडतायत कॉल्सचे. आणि जेव्हा कॅन्डल रेड होतीये चार्ट वरती तर पुढचे प्रीमियम वाढतायत. म्हणजे इट्स अ हाईट ऑफ मॅनिप्युलेशन नाव. हे ट्रॅप ट्रॅप करत जर बसलं ना असं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन असंच जर लेवलला चालू राहिलं तर व्हॉल्युम्स नक्कीच डेड होतील. आणि आय डोंट म्हणजे मला मला कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटत नाही की मॅक्सिमम जे ट्रेडर्स आहेत ते सगळे क्रिप्टो ट्रेडिंग कडे का वळले गेलेले आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. कारण की ह्या ह्या लेवलचं जर मॅनिप्युलेशन असेल आणि ह्या लेवलचं जर का फ्रस्ट्रेशन ऑप्शन बायर्सला होणार असेल तर ऑप्शन बाईंग कोण करेल. आणि मला हे समजत नाही की जे लार्ज प्लेयर्स आहेत, इन्स्टिट्यूशनल प्लेयर्स आहेत किंवा जे ऑप्शन सेलर्स आहेत, ज्यांना आपण म्हणजे ऑप्शन लार्ज इन्व्हेस्टर्स म्हणतो, इन शॉर्ट बिग फंड्स थोडक्यात. ठीक आहे. तर हे बिग फंड्स लिटरली हे कोणाचे प्रीमियम्स इटअप करतायत. जर ऑप्शन बायर्सला जर ऑप्शन बाईंगची प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि लेवलच मिळत नसेल तर ते म्हणजे ऑप्शन बायर्सला पण तुम्ही ट्रॅप करत असाल. जर प्रॉपर एक ऑप्शन बायर असेल जो स्वतःचा 10% 20%चा जर का स्टॉप लॉस लावून जर का ट्रेड घेत असेल तर ते 10-20% एस एल घेण्यासाठी तुम्ही म्हणजे लिटरली ऑप्शन सेलर्स सध्या काम करतात इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. अशी लेवल झालेली आहे. ते म्हणजे लिटरली मला तर असं वाटते काही दिवसांनी म्हणजे मला अशी वेळ येईल की इंडियाचे रिटेलर्स, ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स हे सगळे जसं नेपाळमध्ये तिकडची जेनझी हे प्रोटेस्ट करत आहेत त्यांच्या गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट, तसं सेबीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कारण सर्वोच्च आस्थापना सर्वोच्च रेग्युलेशन जे आहे स्टॉक मार्केट गव्हर्न करण्यासाठी ते आपल्या इंडियामध्ये सेबीच आहे. तर सेबीच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला लागेल अशी काहीतरी वेळ येऊ शकते असं मला लिटरली वाटते आता. कारण इट्स हाईट म्हणजे जे निफ्टीचे बँक निफ्टीचे जे मेजर कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ना फ्रेंड्स, म्हणजे रिलायन्स चालत असेल तर एचडीएफसी बँक पडते. ठीक आहे. एचडीएफसी बँक मध्ये बाईंग येते तर रिलायन्स कोलॅप्स होत आहे. दोन्ही चालायला लागतात तर कुठेतरी आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, टीसीएस किंवा इन्फी हे पडतायत. म्हणजे कम्प्लिटली मॅनिप्युलेटेड म्हणजे असं झालेलं आहे. अरे ऍटलिस्ट काही म्हणजे रिटेलर्सना, ट्रेडर्सना इन्व्हेस्ट करण्यासाठी, ट्रेड करण्यासाठी तुम्ही म्हणजे काहीतरी जागा राहिली पाहिजे. पुढे चार्ट वरती जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊया फ्रेंड्स. तुम्हाला समजून सांगतो मी. हे आजच्या दिवसाचं फर्स्ट ऑफ ऑल 25,005 अशी ही क्लोजिंग आलेली आहे. 0.13% निफ्टीची. ही फर्स्ट कॅन्डल जर बघाल ना तुम्ही, आता तुम्हाला मी पुढे चार्ट वरती दाखवतो. अशी काहीतरी बुलिश कॅन्डल होती आणि असं काहीतरी गॅपअप होतं की म्हणजे लिटरली असं वाटेल की आता तर झालं म्हणजे मार्केट आता एकदम. आणि डेटाही तसाच होता फ्रेंड्स. म्हणजे असंही काही नाही की इट वॉज म्हणजे हे बट नंतर मॅनिप्युलेशन झालं मे बी. बँक निफ्टी जी 54,000 ची इंडेक्स आहे, 54,000 133% फक्त प्लस आहे. ठीक आहे. 133 पॉईंट सॉरी नॉट पर्सेंट. पर्सेंट तर 25% पण नाहीये, म्हणजे 1/4 पण नाहीये. ठीक आहे. तर ही तर सध्या म्हणजे सध्या सगळी चालू आहे कंडिशन मार्केटमध्ये. हा बघा फ्रेंड्स, हे आजचं हा फ्लॅग मार्क जो आहे, कालच्या लेवल्स तुम्हाला इथे मिळू शकणार नाहीत फ्रेंड्स. सॉरी त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल, कारण काल काही पर्सनल रिझनमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. आणि लेवल्स देऊन तरी काय काय करणार होतो, शेवटी एका बॉक्समध्येच आहे ते. लिटरली एका बॉक्समध्ये आहे. ठीक आहे. आज एक्सपायरीला दिलं नाही, आता उद्या गॅपअप होईल बघा. कारण ट्युजडेला सेम झालेलं आहे. निफ्टीच्या एक्सपायरीला ज्यावेळी डेटा पॉझिटिव्ह होता, सगळं पॉझिटिव्ह होतं, मार्केट चालायला दिलं नाही आणि काल म्हणजे वेनसडेच्या दिवशी गॅपअप दिलं. आता आजही सेम कंडिशन. मला तर पर्सनली असंच वाटतंय. ठीक आहे फ्रेंड्स. असो. हे बघा, हे इथे ह्या एका रेंज मध्ये असं हे मार्केट पूर्णपणे ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे फ्रेंड्स. उद्याच्या दिवसासाठी लेवल्स आपण इथे ड्रॉ करून ठेवूया. तर शेवटी काय आपलं काम आहे, आपण करत राहणं आहे. मार्केट आहे, एक दिवस देईल, किती दिवस सतवेल.
शेवटी चातकाप्रमाणे नजर ठेवून काम करणं हे आपलं सुद्धा काम आहे, आणि मार्केटमध्ये लक्ष ठेवणं हे सुद्धा आपलं काम आहे. ऑलराईट. आपले हार्ड अर्न मनी जे कॅपिटल आहे ते वाईप आउट नाही व्हावं याची खबरदारी घेणं आपलं काम आहे. प्रॉपर सेटअप, प्रॉपर स्ट्रॅटेजी बसत असेल तरच आपण ट्रेड घ्यायचा, नाही तर घ्यायचाच नाही. मी तर आज लिटरली तसंच केलं, आणि मी आयटीएम, डीप आयटीएमचे सेन्सेक्सचे कॉल्स घेत होतो, कारण की मला माहिती होतं ओव्हरऑल कुठे ना कुठे डेटा पॉझिटिव्ह आहे आणि मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. म्हणून मी एक एक घेतला होता एटीएमचा 81,500, बट मोमेंटम बघितली आणि त्यातून थोडंसं प्रॉफिट बुक करून मी एक्झिट घेतलं फ्रेंड्स. तर हे निफ्टीच्या लेवल्स आहेत. 25,050 फॉर द रेजिस्टन्स फॉर द अपर साईड अँड 24,950 फॉर द डाऊन साईड. एकदम सिम्पल ठेवण्यात आलेलं आहे. 25,005 वरती क्लोजिंग दिलेली आहे. सो 50 पॉईंट फॉर द अपर साईड अँड 50 पॉईंट फॉर द डाऊन साईड. विचेवर साईड इट विल गो, विचेवर साईड पहिली ब्रेक करणार आपण त्या साईडला आपला ट्रेड घेणार आहे फ्रेंड्स. ठीक आहे. जर आजचा ट्रेड बघितला असाल तुम्ही, ही जी कॅन्डल आहे, ही जी फर्स्ट कॅन्डल तुम्ही बघताय फ्रेंड्स, फ्लॅग मार्क जिथे आहे ती आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल होती निफ्टी बँकची. तिथेच मी ट्रेड दिला. 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा हा चार्ट पॅटर्न आहे. ऑलमोस्ट 925 930च्या मध्ये मी एक ट्रेड दिला की बाय अबोव 650. लेवल होती 54,600. ठीक आहे. तर 686 समथिंग हाय मारला, नो डाऊट. 35-36 पॉईंट्स गेन झाला आपल्याला, आणि 600चा एसएल दिलं होतं, आणि टार्गेट दिलं होतं फर्स्ट टार्गेट नेहमीप्रमाणे 50 पॉईंटचा, तर 700. तर जो रिलिजियसली जो थांबला असेल त्या फर्स्ट टार्गेटची वाट बघत, त्याला तर प्रॉफिट बुक करता नसेल आला, ऑब्विस. बट जो ट्रेडर रेग्युलर ट्रेडिंग करतोय, आणि जसं मी नेहमी सांगतो की एकाच ठिकाणी जर का प्रीमियम तिथल्या तिथे फिरताय दिसतंय आपल्याला, प्राइस ऍक्शन क्रिएट होत नाही, मोमेंटम क्रिएट होत नाही, तर आपल्याला एक्झिट घेणं गरजेचं आहे. ऑप्शनचा जो ट्रेड असतो ना फ्रेंड्स, तो 10 मिनिट्स, मॅक्सिमम 15 मिनिट्स, त्याच्यावरती कधी होल्ड नसतो करायचा. हेच मी नेहमी सांगत आलेलो आहे. ठीक आहे फ्रेंड्स. उद्याच्या दिवसासाठी लेवल्स जे असणार आहेत, अप साइड साठी बँक निफ्टी आहे थोडस, म्हणजे 200-300 पॉईंट्स लिटरली बँक निफ्टीसाठी काहीच नाही. त्यामुळे मी 54,854, ठीक आहे, म्हणजे जस्ट क्रॉसिंग अबोव 850 अशी मी लेवल, फक्त मिरर फिगर साठी मी ही लेवल घेत आहे 54,854. कारण मला असं वाटतंय की उद्या गॅपअप होऊ शकतो. मार्केट आहे, नेव्हर नो, बट स्टील. आणि डाऊन साइड साठी फ्रेंड्स लेवल असणार आहे 54,555. ऑलराईट. सो ह्या लेवल्स आहेत फ्रेंड्स निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या, आणि निफ्टीच्या मी ऑलरेडी प्लॉट म्हणजे तुम्हाला दाखवून दिलेले आहेत. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं जर मार्केट आहे, तर आपलं सुद्धा काम आहे की चातकाप्रमाणे आपल्या ट्रेडवरती, आपल्या स्ट्रॅटेजीवरती आणि आपल्या सेटअपवरती आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. आजही प्रॉफिट, शेवटी प्रॉफिटच केला, मी सुद्धा प्रॉफिटच केला, नो डाऊट लॉस झाला नाही. बट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एवढं म्हणजे ह्या लेवलचं मॅनिप्युलेशन, इट्स म्हणजे टू डिफिकल्ट. इंडियन मार्केटला इट्स टू डिफिकल्ट. म्हणून मला आश्चर्य बिलकुल वाटत, जसं मी मगाशी म्हटलो की मोस्ट ऑफ द ट्रेडर्स का क्रिप्टोकडे शिफ्ट झालेले आहेत, हेच एकमेव कारण आहे. बट कसं आहे, तिथे काही गोष्टींचं रिलायबिलिटीचा इश्यू आहे, अनसर्टिनिटीज असतात, ग्लोबल मार्केट आहे, काही डार्क साइड्स असतात प्रत्येक गोष्टीच्या. मी पण करतो क्रिप्टो ट्रेडिंग, नो डाऊट, क्रिप्टो ट्रेडिंग मी पण करतो, बट ते ट्रेडिंगसाठीच चांगलं आहे. इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर स्टॉक मार्केट, इंडियन स्टॉक मार्केट, बट ट्रेडिंगसाठी वर्स्ट. मला असं वाटतं ग्लोबल लेवलला हाच एक मेसेज ऑल ओव्हर द ग्लोब, सगळ्या कंट्रीज, म्हणजे मे बी असं असेल की प्रत्येक कंट्रीच्या स्टॉक मार्केटमध्ये रिटेलर्सनी आणि इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट करत राहा, आणि ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म आहे, तो आहे क्रिप्टो. मे बी इट्स अ ग्लोबल मेसेज, यू नेव्हर नो. ठीक आहे मित्रांनो, नॉलेज घेत राहा, फायनान्शियल लिटरसी शिकत राहा. आर्थिक प्रगती, आर्थिक उन्नती साधायची असेल, स्वतःला फायनान्शियल फ्रीडम अचीव करायचं असेल, तर स्टॉक मार्केटकडे लक्ष द्या, शिकून घ्या. गॅम्बल नाहीये फ्रेंड्स आजचं, पण आता काही लिमिटेशन्स आहेत, सेबीची काही गाईडलाईन्स आहेत, म्हणून मी माझं प्रॉफिट इथे म्हणजे शेअर करू शकत नाहीये. बट आजही मी प्रॉफिट मध्येच आहे. कसं होतं प्रॉफिट, कशा लेवल्स काढायचे असतात, कसं स्ट्रॅटेजी, कसा आपला सेटअप सेट करायचा असतो, सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा.
तुमच्या शंकांना उत्तर देण्यासाठी नक्कीच आवडेल. आपलं चॅनल पूर्ण फ्री आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी माझे जे पर्सनल ट्रेड्स घेतो जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज, जे तुम्हाला हवे असतील तर टाइमली मिळण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला नक्कीच जॉईन करा. ठीक आहे मित्रांनो. तर शिकत राहा, इन्व्हेस्ट करत राहा, ट्रेड करत राहा. फायनान्शियल फ्रीडम अचीव करण्याचं आपलं टार्गेट आहे. नक्कीच अचीव करू. एका दिवसात नाही, बट एक ना एक दिवस नक्कीच होईल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.